ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचारासाठी नेत्यांची नावं जाहीर। आदित्य ठाकरेंसह 40 जण करणार प्रचार। प्रचार करण्याची नेते आणि पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी। बचत गटांना मिळणार 1 लाखाचं अनुदान। गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय। पुण्यातल्या भोरमध्ये भाजपला मोठं खिंडार। भोरच्या भाजपच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश। मुंबईतल्या कूपर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन। अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद आंदोलन सुरू। अहिल्यानगरमधील सुनील साळवे कुटुंबावरील हल्ला प्रकरणात गुंड निलेश घायवळचाही सहभाग। दाखल गुन्ह्यातल्या आरोपींनी घायवळही कटात सामील असल्याचं केलं कबूल। कल्याणच्या वरप गावात पतीनं केली पत्नीची हत्या। चारित्र्याच्या संशयावरनं हत्या केल्याची माहिती। पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न। साताऱ्यात बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांकडनं अटक। आरोपीकडनं पिस्तुलासह जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकी जप्त। ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांच्या पत्नी जरीन खान यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार। जरीन खान यांचं वयाच्या 81व्या वर्षी झालं निधन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।